नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी फॅक्टरीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। आज महत्त्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित का तर तलाठी परीक्षेमध्ये आपल्याला जे काही पुरस्कार विचारले जातील ते पुरस्कार महाराष्ट्र राज्याच्या संबंधित असतील, कारण यावेळेस चांगले पुरस्कार भरपूर जणांना या ठिकाणी आपल्या राज्यातील ज्यांनी कार्य केलं देशसेवेसाठी, असामान्य अगणित त्यांचं काम पाहून त्यांना हे पुरस्कार दिले जातात आणि त्यावरती 100% प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार। 100 आणि 100% एकही शंका त्यामध्ये ठेवू नका, 100% प्रश्न असणार। आणि म्हणूनच मी आज परीक्षेसाठी महत्त्वाचे जे काही पद्म पुरस्कार आपल्या महाराष्ट्रातील रत्नांना मिळालेले आहेत ते कोण आहेत, त्यांची ओळख काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पद्म पुरस्कार 2026 महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार प्राप्त मानकरी कोण आहेत तर बघा, पद्मविभूषण आपण या ठिकाणी बघूया। आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, पद्मविभूषणची जी काय ट्रॉफी असते ती ट्रॉफी अशा प्रकारची असते बघा। त्यानंतर पद्मभूषणची जी ट्रॉफी आहे ती अशा प्रकारे असते, तुम्हाला दिसते का? त्यानंतर पद्मश्रीची जी ट्रॉफी आहे ती अशा प्रकारे असते बघा। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील ट्रॉफ्या, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री बघा। आणि भारतरत्न जी काय ट्रॉफी आहे ती आपल्याला अशा प्रकारची या ठिकाणी दिसते बघा। हे सगळ्यांना माहिती असून द्या, भारतरत्न असा असतो त्याची ट्रॉफी, आणि बाकी हे जे काय आहे ते हे अवॉर्ड आपल्या देशामध्ये सर्वोच्च पुरस्कार या ठिकाणी असतात। लक्षात ठेवा, पद्मविभूषण 2026 चे मानकरी आपल्या महाराष्ट्रातील धर्मेंद्र सिंग देवेल बघा। धर्मेंद्र सिंग देवेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। यांना मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे। कला क्षेत्रामध्ये, चित्रपट सृष्टीमध्ये त्यांनी असामान्य योगदान दिलं। आता हा का दिला तर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक दशके अतुलनीय योगदान दिलेलं आहे। अभिनयाच्या माध्यमातून भारतीय चित्रपटांना जागतिक ओळख मिळवून देण्याचं, सामाजिक विषयावरील चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी धर्मेंद्र सिंग देओल यांनी या ठिकाणी केलं होतं, म्हणून त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी पद्मविभूषणचे मानकरी या ठिकाणी ते ठरलेले आहेत। त्यानंतर पद्मभूषणचे मानकरी 2026 चे अलका याग्निक यांना दिलेला आहे। कला पार्श्वगायन मधून त्यांनी हे काम केलेलं आहे। 4 दशकाहून म्हणजे जवळजवळ 40 वर्ष या ठिकाणी त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे। अधिक काळ हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये संगीतात योगदान या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। असंख्य अजरामर गाणी या ठिकाणी अलका याग्निक यांनी या ठिकाणी दिलेली आहेत। आपण अजूनही त्यांची गाणी ऐकत असतो। आता जे काही नवीन विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ बघत असतील त्यांना फक्त लता मंगेशकर, लता दीदींचा आवाज ओळखू येईल, परंतु यांचा आवाज तुम्ही जर जाणून घेतला, समजून घेतला तर तुम्ही सुद्धा यांना ओळखू शकाल। असे काही बांधव असतात, गाणं ऐकत असतात पण ते कुणी गायलंय हे त्यांना माहित नसतं। तुमची खूप आवडती गाणी लता दीदींनंतर सुद्धा अलका याग्निक यांचे असतील बघा, यांचा फोटो तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल तर ते ओळखीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा। भारतीय संगीतात परंपरेचा प्रसार करण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं। त्यानंतर पियुष पांडे मरणोत्तर पुरस्कार दिलेला आहे। पियुष पांडे बघा, पियुष पांडे यांना हा जो कला, जाहिरात व सर्जनशीलता म्हणून पुरस्कार या ठिकाणी त्यांना देण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, भारतीय जाहिरात क्षेत्रात क्रांतिकारी बदल करण्याचं काम या ठिकाणी पियुष पांडे यांनी केलं। सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडणाऱ्या जाहिराती यांनी या ठिकाणी त्यामध्ये त्यांचं काम खूप मोठं योगदान आहे। भारतीय ब्रँडिंगला जागतिक ओळख निर्माण झाली, कोणामुळे झाली तर पियुष पांडे यांनी त्यामध्ये मोठं योगदान दिलं, म्हणून त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। बघा, तुम्ही पाहू शकता पियुष पांडेंचा फोटो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेला आहे। काय असतं, पुरस्कार मिळालेला आहे पण कोण व्यक्ती आहे ते आपल्याला माहित नसतं, त्यांचा फोटो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, म्हणून या ठिकाणी मी हा फोटो सहित तुम्हाला हे त्यांचा फोटो या ठिकाणी दिलेला आहे। मरणोत्तर पुरस्कार या ठिकाणी त्यांना मिळालेला आहे। त्यानंतर उदय कोटक व्यापार व उद्योग बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी या ठिकाणी
काम केलं म्हणून त्यांना हा पुरस्कार कोटक महिंद्रा बँकेच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रात मोठे योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। बघा बघा हे या ठिकाणी तुम्हाला उदय कोटकचा यांचा फोटो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। उदय कोटक यांचा फोटो पाहून घ्या। भारतीय बँकिंग व्यवस्थेतील विश्वास यांनी या ठिकाणी वाढवलेला आहे आणि त्या क्षेत्रामध्ये बँकेमध्ये खूप मोठं काम, कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा आदर्श म्हणून त्यांना या ठिकाणी ओळखलं जातं। त्यांचा पुरस्कार यांना या ठिकाणी पद्मभूषण पुरस्कार 2026चा हे देखील महाराष्ट्राचे आहेत। तुम्हाला माहित देखील नसेल की उदय कोटक हे महाराष्ट्राचे आहेत, पियुष पांडे हे देखील महाराष्ट्राचे आहेत, परंतु आज जेव्हा पुरस्कार त्यांना मिळतो त्या माध्यमातून तुम्हाला या गोष्टी समोर येत आहेत। बघा लक्षात ठेवा, हे चेहरे लक्षात ठेवा, कुठेतरी आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजेत आणि यातूनच आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात, म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी हे घेऊन आलेलो आहे। यानंतर आपण बघूया पद्मश्री 2026 चे डॉक्टर अर्मिडा फर्नांडिस वैद्यकीय सेवेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे। ग्रामीण व दुर्लक्ष भागात वैद्यकीय सेवा देण्याचं काम केलं। सार्वजनिक आरोग्य सुधारण्यात योगदान त्यांचं खूप मोठं आहे म्हणून त्यांना हा पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यानंतर अशोक खाडे उद्योग क्षेत्रामध्ये दिलेला आहे। स्थानिक उद्योजकतेला चालना देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि रोजगार निर्मितीत योगदान आणि त्याचा स्तर त्या ठिकाणी त्यांनी वाढवला। बघा फक्त उद्योग क्षेत्रामध्ये काम देणं म्हणजे त्यांचा उद्योग भरभराटीला येतोय म्हणून त्यांना दिला जात नाही, तर त्यांनी रोजगार निर्मिती खूप मोठी केलेली असते। आमच्या तुमच्यासारख्या बेरोजगारांना हाताला काम देण्याचं काम या ठिकाणी त्यांना मिळतं, कारण सर्वसामान्य व्यक्तींना ज्यावेळेस हाताला काम भेटतं तेव्हा त्यांच्या पोटाला देखील अन्न मिळतं, म्हणून उद्योग क्षेत्रामध्ये या ठिकाणी पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी त्यांना दिलेला आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं प्रसिद्धीस आलेलं नाव या पुरस्कारांमध्ये, पद्म पुरस्कारामध्ये भिकल्या लाडक्या दिंडा लोककला तारपी संगीत, बघा हे वाद्य सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, हे वाद्य आणि हे तो व्यक्ती सुद्धा भिकल्या दिंडा हे व्यक्ती तुम्हाला हे आज आदिवासी विभागातून येतात। एक आदर्श म्हणून आपण त्यांना आपण डोळ्यासमोर ठेवू शकतो। आदिवासी वारली तारपा संगीत जतन व प्रसार पारंपरिक लोककला राष्ट्रीय व्यासपीठ त्यांनी या ठिकाणी या संगीताला जागतिक पातळीवरती ओळख निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी यांच्या माध्यमातून झालं। त्यांना हा पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे। त्यानंतर रघुवीर खेडकर लोककला तमाशा, बघा ग्रामीण भागामध्ये तुम्ही यांना बघितलं असेल, खूप तमाशे या ठिकाणी यांनी केलेले आहेत। त्यांचं जीवन त्या ठिकाणी त्या लोककलेला अर्पण त्यांनी केलं। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी तमाशा जो असतो त्यांचा तमाशा संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असतो। भरपूर ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील यांना ओळखत असतील, कारण तमाशाच्या माध्यमातून खूप त्यांनी वगनाट्य देखील त्यांनी केलेलं आहे, लोकांना हसवण्याचं काम देखील आणि ही लोककला जिवंत ठेवण्याचं काम यांनी या ठिकाणी केलं आणि म्हणून या ठिकाणी त्यांना पद्मश्री पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे। तमाशा लोककलेचे जतन त्यांनी केलं आणि आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवलं। ग्रामीण संस्कृतीची संवर्धन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना पद्मश्री पुरस्कार 2026चा जाहीर झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं या पुरस्कारामध्ये आपल्या ग्रामीण भागात ओळख असणारे हे दोन व्यक्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप कष्ट आणि जीवन त्यांनी त्या ठिकाणी समर्पित केलेलं आहे त्या कलेसाठी, म्हणून त्यांना हे पुरस्कार या ठिकाणी दिलेले आहेत। बघा त्यानंतर श्रीरंग देवबा लाट कृषी विभागामध्ये संशोधन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त भागामध्ये या ठिकाणी त्यांना हे पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, का दिला तर कापूस व शेती संशोधनात उल्लेखनीय काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढवण्यासाठी योगदान दिलेलं आहे। आता तुम्हाला थोडक्यात सांगतो आता काय केलं त्यांनी। कापूस या ठिकाणी आपण ज्यावेळेस कपाशीचं पीक घेतो त्यामध्ये ज्यावेळेस उत्पादन आपल्याला वाढवायचंय तर त्यामध्ये कोणतं तरी नवीन तंत्रज्ञान आपल्याला अवलंबावं लागेल, म्हणून त्यांनी जे नवीन तंत्रज्ञान कापूस उत्पादन वाढवण्यासाठी केलं। तर ज्यावेळेस आपण कापूस लागवडीसाठी लावतो, लागवड केल्यानंतर ज्यावेळेस मेन फांदी असती नंतर दुय्यम फांदी असती, तर त्यामध्ये ज्याला बोंड आलेले ती फांदी सोडून दुसरी फांदी छाटायची आणि त्यामुळे त्याचा जो काय अन्न पुरवठा असेल त्याची पूर्ण ताकद आलेली असेल, ज्याला बोंडे आलेले त्या ठिकाणी त्याचं उत्पादन वाढण्यासाठी तो अन्न पुरवठा या ठिकाणी जास्त जातो आणि कापूस उत्पादन त्या ठिकाणी वाढतं। हे एक तंत्रज्ञान, अशा प्रकारचं वेगळं तंत्रज्ञान त्यांनी ती कल्पना सुचली आणि त्यामध्ये ती यशस्वी करून दाखवली आणि त्यातून कापूस उत्पादन या ठिकाणी वाढलेलं दिसतंय। म्हणून
विद्यार्थी मित्रांनो, त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे. श्रीरंग देवबा लाड कृषी संशोधन क्षेत्रामध्ये यांनी काम केल्यामुळे त्यांना तो पुरस्कार भेटला. सत्यनारायण नुवाल उद्योग आणि संरक्षण तंत्रज्ञान मध्ये त्यांनी काम केलं. देशी संरक्षण आणि उत्पादना प्रोत्साहन मेक इन इंडिया मध्ये या ठिकाणी बळ मिळालेलं दिसत आहे, म्हणून त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे. जनार्दन बोते समाजसेवा मध्ये या ठिकाणी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामीण वंचित घटकासाठी सामाजिक कार्य त्यांनी केलं. शिक्षण आणि सामाजिक जागृती यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलेले दिसते, म्हणून त्यांना तो पुरस्कार मिळाला. प्राध्यापक जुसेस वाशी शिक्षण व विज्ञान मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. IIT बॉम्बे येथे उच्च दर्जाचे संशोधन आणि भारतीय विज्ञान शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे पुरस्कार या ठिकाणी मिळालेले आहेत आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे वाटले म्हणून मी आपल्यापर्यंत हे पोहोचवलेले आहेत. व्हिडिओ जर तुम्ही हा रिवाइज केला तरी तुमच्या या गोष्टी लक्षात येतील, कारण पुरस्कार मिळालेली जरी नावं माहिती असली तरी कोणत्या संबंधी कोणत्या क्षेत्राशी संबंधित किंवा त्यांनी काय काम केलं म्हणून त्यांना पुरस्कार दिला यावरतीच प्रश्न येतील. लक्षात असू द्या, कोणता पुरस्कार कोणती व्यक्ती आणि त्या व्यक्तीचं काम कोणत्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाईल, म्हणून तुम्हाला हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी वाटतं, म्हणून मी तुमच्या समोर हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्ही ठरवायचा आता हा व्हिडिओ पूर्णपणे रिवाइज करून आपल्या ज्ञानामध्ये भर ठेवायची आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये 1 मार्क कसा मिळवायचा. या ठिकाणी थांबतो, भेटूया अपडेटमध्ये पुढील. धन्यवाद.